Hello students, today we learn Standard 5th Subject EVS Part 1 Lesson number 21 Busy at Work Our Internal Organs Part 1 म्हणजेच कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिय. What are the parts of our body? आपल्या शरीराची अवयव कोणती? हेड, हेअर, इयर, नोज, टंग, हँड, फूट, फिंगर, माउथ, आईज आर our part of body. What are the sensory organs? Sensory organs म्हणजेच ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती करून देणारे अवयव. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, इयर. इट हेल्प अस टू हिअर. कानामुळे आपण ऐकू शकतो. आईज. आय इट हेल्प अस टू सी. डोळ्यामुळे आपण पाहू शकतो. नोज. नोज इट हेल्प्स अस टू स्मेल. नाकामुळे आपण वास घेऊ शकतो. टंग. टंग म्हणजे जीभ. टंग इट हेल्प अस टू टेस्ट. जिभेमुळे आपण चव घेऊ शकतो. स्किन इट हेल्प्स अस टू टच. त्वचेमुळे आपण स्पर्श समजू शकतो. सो इयर्स, आईज, नोज, टंग, स्किन आर अवर ऑर्गन्स इनसाइड आर अवर सेन्सरी ऑर्गन्स. व्हॉट आर द इंटरनल ऑर्गन्स? इंटरनल ऑर्गन्स म्हणजे शरीराच्या आत असलेली अवयव. इंटरनल ऑर्गन्स आर द ऑर्गन्स इनसाइड द बॉडी. आपल्या शरीराच्या आत असलेली अवयव. फॉर एक्झाम्पल, ब्रेन, हार्ट, स्टमक, किडनी, ब्लॅडर, इंटेस्टाईन, लिव्हर, लंग्स, etc. So today we learn organ system. Organ system means internal organs carry out different process like respiration, digestion, etc. आपल्या शरीरात श्वसन, पचन अशा अनेक क्रिया ठराविक इंद्रियांमार्फत सतत चालू असतात. So let us learn something about this process and the organs that carry them out. अशा काही इंद्रियांविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. रेस्पिरेटरी सिस्टम. रेस्पिरेशन सिस्टम म्हणजे श्वसन संस्था म्हणजे श्वसन. We need air, water and food to live. जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न याची गरज असते. It is necessary for the body to get continuously supply of oxygen. We get this oxygen from the air. हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला सतत होणे गरजेचे असते. आपल्या श्वासोच्छ्वास सतत त्यासाठी चालू असतो. दॅट इज वाय वी ब्रीथ कंटिन्युअसली. इन आवर बॉडी देअर आर ऑर्गन्स दॅट कॅरी आउट द वर्क ऑफ रेस्पिरेशन. सो टुडे वी लर्न रेस्पिरेशन सिस्टम. The diagram shows our respiration organs.
आकृतीमध्ये तुम्हाला श्वसन इंद्रिय दाखवलेली आहेत. When we inhale the air from outside, goes into the trachea and through its branches into the lungs. म्हणजेच श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वसन नलिकेत जाते. श्वसन नलिकेच्या 2 शाखांमार्फत हवा फुफ्फुसात शिरते. In the lungs, these branches divided further into smaller branches. फुफ्फुसात या दोन्ही शाखांपासून अनेक शाखा फुटतात. At the end of the last branches, there are air sacs or alveoli. या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेची पिशवी असते. त्याला alveoli म्हणजेच वायुकोश असे म्हणतात. डायफ्रम म्हणजे श्वासपटल. आता या श्वासपटलाची हालचाल कशी होते ते बघणार आहोत आपण. When the diaphragm moves downward, we breathe in and the incoming air fills the alveoli in the lungs. श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे घेऊन श्वासनलिका व तिच्या शाखातून पुढे वायुकोशात भरते. When the diaphragm moves upward, air in the lungs is pushed out. ज्या वेळेला श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्छ्वासावाटे हवा बाहेर टाकली जाते. एक्सचेंज ऑफ गॅसेस. आपण जी हवा आत घेतो आणि आपण हवा बाहेर टाकतो त्यांची देवाणघेवाण कशी होते ते आपण पाहूया. When the outside air reaches the alveoli, the oxygen in it when the outside air reaches the alveoli, the oxygen in it passes into the thin blood vessel around the alveoli. वायुकोशामध्ये बाहेरील हवा पोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशांच्या भोवताली असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यात जाते आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात ती पोचवली जाते. With the blood it carry to all parts of the body. रक्ताद्वारे ते सर्व शरीराला पोचवलं जातं. At the same time, the carbon dioxide that is brought by the blood from all parts of the body enter the air in the alveoli. त्याचवेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशातील हवेत मिसळतो. When we exhale, the carbon dioxide is also given out with the air. उच्छ्वासावाटे म्हणजे आपण जेव्हा श्वास सोडतो त्या उच्छ्वासावाटे तो शरीराबाहेर कार्बन डायऑक्साईड वायू सोडला जातो. In this way, an exchange of oxygen and carbon dioxide gas take place in the alveoli. अशा प्रकारे वायुकोशामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होत असते. द इफेक्ट्स ऑफ स्मोकिंग. धूम्रपान सिगारेट ओढल्यामुळे कोणते परिणाम होतात ते आपण आता बघणार आहोत. If
If one keeps smoking over a long period of time, the toxic substances in the smoke collect in the respiratory tract. म्हणजेच सतत धूम्रपान केल्यामुळे त्यातील विषारी पदार्थ फुफ्फुसात साठू लागतात आणि त्यामुळे फुफ्फुसात भरलेल्या हवेचे पुरेसे शुद्धीकरण होत नाही. म्हणजे ज्यावेळेला आपण श्वासोच्छ्वास करत असतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये अशुद्ध हवा पोचली जाते. As a result, the air that enters the lungs is not sufficiently purified and the impurities in the air begin to accumulate in the lungs. म्हणजे परिणामी काय होतं की हवेतील अशुद्धी फुफ्फुसापर्यंत पोचू लागतात आणि त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होत जाते. ॲज अ रिझल्ट द एफिशियन्सी ऑफ द लंग्स इज रेड्यूस. म्हणजे फुफ्फुसाची कार्यक्षमता ती कमी होते आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता जर कमी झाली तर ऑक्सिजनचा पुरवठाही आपल्याला होत नाही. The likelihood of getting disease of the lungs increases. त्यामुळे काय होतं की फुफ्फुसांचे आपल्याला वेगवेगळे आजार होतात. The solid particles in the tobacco smoke from the cigarette or bidi from the sticky layer inside the alveoli. सिगारेट किंवा बिडीतील तंबाखूच्या धुरातील कणांचा चिकट थर वायुकोशाच्या आतील बाजूला जमू लागतो. This reduces the amount of oxygen supplied to the body. In addition, some toxic substances in the tobacco also enter the alveoli. त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो. शिवाय तंबाखूतील काही विषारी पदार्थही वायुकोशात शिरतात आणि त्यामुळे श्वसनेंद्रियाचे अनेक रोग किंवा फुफ्फुसाचा कर्करोग असे दुष्परिणाम होऊ लागतात. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे अप्रत्यक्ष धूम्रपान. म्हणजे आपल्या आजूबाजूला काही लोक असतात ते धूम्रपान करतात, त्याचा परिणाम आपल्यालाही होत असतो. इफ देर आर पीपल अराउंड अस who smoke, then we may have to face the consequences of smoking even if we do not smoke ourselves. म्हणजे आपल्या आसपास धूम्रपान करणारे लोक सतत असल्यास स्वतः धूम्रपान न करताही आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. That is why there is now a ban on smoking in public place. आणि म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई असते. So student, try this. First, count how many times you breathe in the 1 minute just after you have run 100 meters. 100 मीटर धावून आल्यानंतर तुम्ही एका मिनिटात किती वेळा श्वास घेता ते तुम्ही मोजायचं आहे. सेकंड, get someone else to count how many times you breathe in 1 minute while you are asleep. What is the difference in the two counts? तुम्ही झोपलेले असताना एका मिनिटात किती वेळा श्वास घेता याची इतरांच्या मदतीने माहिती मिळवा आणि या दोन्ही वेळी केलेल्या कृतींमध्ये श्वासाच्या संख्येत कोणता फरक आहे ते जाणून घ्या. थँक्यू.